सैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना एवढं तुम्हाला सर्वांना कळालं असेल, मी स्वतः ठाणे जिल्ह्यातून येतो. ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः येतो. ज्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे स्वतः करतायत. आता ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला हे तुम्ही कायम ऐकलात. दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना. हा ठाणे जिल्हा कायम शिवसेनेच्या पाठीशी भक्कम बुरुजासारखा उभा राहिला. जेव्हा जेव्हा शिवसेना अडचणीत आली तेव्हा तेव्हा ठाणे जिल्हा शिवसेनेच्या पाठीशी भक्कम बुरुजासारखा उभा राहिला. या ठाण्यामध्ये मी आज एक विदारक दृश्य पाहिलंय शिवसैनिकांनो. ते दृश्य तुम्हा सर्वांशी शेअर करावं अशी माझी इच्छा झाली. आज ज्या वेळेस मी ठाण्यातून फिरत होतो, मला एक दृश्य दिसलं. एक रिक्षा धावते. 1-2 दिवसामध्ये कोणाचा तरी वाढदिवस आहे ठाण्यामध्ये. एकनाथ शिंदेंचा वाढदिवस 1-2 दिवसांमध्ये. एका धावत्या रिक्षावर एकनाथ शिंदेंचा मागून असा बॅनर चिटकवलाय. चला, बॅनर चिटकवलाय तिथपर्यंत ठीक आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तिथपर्यंत ठीक आहे. सबंध ठाणेभर कचऱ्यासारखे बॅनर लागलेले आहेत. मी तुम्हाला काही दृश्य दाखवेल, पण ह्या रिक्षाचं दृश्य मात्र मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ते विदारक आहे. ज्यावेळेस ही रिक्षा पळताना मी पाहिली तोपर्यंत मला काहीच नाही वाटलं. चला, देतायत कोणतरी शुभेच्छा देतायत, सोडून दिलं. लाभार्थी असतात, स्वतःचे पाळलेले असतात, काही असू शकतं. पण ज्या वेळेस माझं लक्ष गेलं, त्या रिक्षाच्या मागे जगदंब नावाखाली लिहिलेलं, जगदंब नावाच्या वरती छत्रपती शिवरायांचं एक पोस्टर होतं, एक स्टिकर चिटकवलेला होता. बऱ्याच रिक्षांवर आपण हा स्टिकर पाहतो. छत्रपती शिवरायांचा बऱ्याच रिक्षांवर स्टिकर असतो, कारण आपलं दैवत आहे ते. पण त्या दैवताचा मान मरातब आपणच ठेवला गेला पाहिजे. आता विचार करा, त्या स्टिकरच्या वर अर्धवट तो बॅनर आणि अर्धवट तो छत्रपतींचा स्टिकर दिसतोय. किती विदारक दृश्य. म्हणजे छत्रपतींच्या फोटोच्या वर अशा प्रकारचे बॅनर चिटकवणं, हे चिटकवणाऱ्याला देखील किती पटलं असेल. मी जागेवरती रिक्षा थांबवली. मला कळालं की मालक वेगळा आहे आणि चालवणारा ड्रायव्हर वेगळा आहे. तो परप्रांतीय होता, त्याला काही कळलं नाही मी जे सांगतोय. पण त्या रिक्षात जे प्रवासी बसले होते, 2 महिला बसल्या होत्या, मी त्यांच्या परवानगीने सांगितलं की मी ही रिक्षा थांबवतोय, माझा एक वेगळा विषय आहे. ड्रायव्हरला सांगितलं, तो जो बॅनर चिटकवलाय, एकतर तो बॅनर ठेवला तर माझ्या छत्रपतींना तिथून मोकळं कर. छत्रपती शिवरायांचा अशा प्रकारे तुम्ही अपमान करू शकत नाहीत. तुम्हाला बॅनर चिटकवायचा, तुम्हाला मुभा आहे, तुमची रिक्षा आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. पण छत्रपती शिवरायांच्या फोटोवर जर तुम्ही असा अर्धवट अवस्थेतला, अर्धा फोटो दिसतोय अर्धा नाही दिसत, अशा प्रकारचा अपमान जर करत असाल तर हे खपवून घेणार नाही. मी जागेवर तो बॅनर काढून टाकून दिला. त्यांना ही देखील तंबी दिली की भविष्यात जर असं काही केलं तर तुम्हाला आमच्यासारख्या शिवसैनिकांकडनं योग्य तो प्रसाद देण्यात येईल, योग्य तो इमाने इतबारे देण्यात येईल, हे लक्षात घ्या. मी त्याच्यानंतर काही ठाण्यातले, त्याच्यानंतर माझं डोकं त्याच विचारांमध्ये घोळू लागलं. मी ठाण्यातले काही बॅनर पाहायला घेतले. सबंध ठाणं विद्रूप झालंय. ठाणं स्मार्ट सिटी म्हणतात तुम्ही. सबंध ठाण्यामध्ये जर ह्यांचा जर तुम्ही हिशोब काढलात ना, जवळपास 5 ते 10 कोटींचे अनधिकृत आणि जवळपास 5 ते 10 कोटींचे अधिकृत अशा प्रकारची ही बॅनरबाजी, जवळपास महिन्याकाठी 300-400 कोटींची ही बॅनरबाजी. येतो कुठून हा पैसा? हा घाम गाळून आलेला पैसा तर नक्कीच नसणार. मला हे सगळं सांगण्याच्या आधी तुम्ही हा एक बॅनर पहा किंवा ह्या बॅनरचा व्हिडिओ पहा. मला काय सांगायचंय, सगळं महानगरपालिकेच्या नाकावर टिचून जर महानगरपालिकेने हे सारे बॅनर जर काढायला सुरुवात केली ना, महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड कधीच भरून जाईल आणि 5% देखील बॅनर काढून होणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये बॅनरबाजी आहे. आपण विचार करा, आपण कुठल्या दिशेने चाललोय. हा जो पैसा आहे, हा काय घाम गाळून आलेला खरंच पैसा असेल का? हा कुणाच्या खिशातून गेलाच असेल ना, कुठून तरी हा पैसा जात असेल. भविष्यात पालकांना मी खरंच एक विनंती करतो, मुलांना कुठलंही शिक्षण देऊ नका. बॅनर कसे प्रिंट करायचे ह्याचंच शिक्षण द्या. चांगली कमाई आहे या क्षेत्रामध्ये आणि हे सगळं महाराष्ट्रातच चालतं. त्यातल्या त्यात मला बाहेरच्या बाकीच्या जिल्ह्यांचं नाही माहिती. तुम्ही जर लिहित असाल तुम्ही लिहा, तुमच्या जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे का? पण ठाण्यामधली विदारक परिस्थिती मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो. एकदा पहा हा व्हिडिओ. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, मी आज ठाण्याच्या तीनहात नाका परिसरात आहे. ठाणे हे स्मार्ट सिटीमध्ये येतं असं मी ऐकलंय. आता तुमच्या समोरच मी तुम्हाला ठाण्याची स्मार्ट सिटी दाखवतोय. जरा पहा ठाण्यातले हे स्मार्ट बॅनर, ठाण्यातले हे स्मार्ट भक्त, जरा सगळं पहा तुम्ही. हे कुणाच्या पैशातनं चालतं? बरं, महानगरपालिका प्रशासन काय झोपा काढतंय काय? महानगरपालिका प्रशासनाला इतरांचे बॅनर डोळ्यात खुपतात.
शिवसेना पक्षाने एखादा बॅनर जर लावला तर तो डोळ्यात खुपत असेल, इतर कुठल्याही विरोधी पक्षांचे बॅनर लागले तर ते डोळ्यात खुपतील. पण हे बॅनर कुणाच्या परमिशनने लागतात ठाण्यामध्ये याच्यावर कोणीही प्रश्न विचारायचा नाही. ठाण्यामध्ये हे असे भक्त आहेत ना, यांनी सबंध ठाणं हे विद्रूप केलेलं आहे. तुमच्या सर्वांसमोर आता मी काही एक विशिष्ट मीटरपर्यंत प्रवास करतो. तुम्ही जरा पहा ठाणं कसं विद्रूप झालेलं आहे, तुमच्या डोळ्यांनी पहा. एकही झाड सोडलं नाही, एकही विद्युत खांबा सोडलेला नाही ज्या खांब्यावर हे बॅनर नसतील. अरे वाढदिवस तुम्ही साजरे करा, तुमचे वाढदिवस साजरे करायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर असं ठाणं विद्रूप करून तुम्ही वाढदिवस साजरे करणार असतील तर महानगरपालिका प्रशासन झोपा काढत आहे का? हा माझा साधा प्रश्न आहे. कुणाच्या आशीर्वादाने महानगरपालिकेने हे बॅनर ठेवलेत? काय ह्यांना हे बॅनर दिसत नसावेत की तुमच्यावर कुणाचा तरी दबाव आहे? महानगरपालिका प्रशासनाने ह्याचं उत्तर द्यावं. बरं, ह्या बॅनरवर तुम्ही जर बारीक पाहत असाल, झूम करून पहा, आपल्या बाळासाहेबांचा फोटो अगदी टिंबाच्या आकारा एवढा पण नाही आहे. बाळासाहेबांचा आणि धर्मवीर दिघे साहेबांचा बॅनरवरचा फोटो तुम्ही बघा, टिंबाच्या आकाराचा आहे. जर टिंबाच्या आकाराचे बाळासाहेब ठेवायचे, तुमचे हे गल्लीबोळातले कार्यकर्ते आता बाळासाहेबांच्या लेवलचे झाले का? तुमचे हे गल्लीबोळातले कार्यकर्ते आता दिघे साहेबांच्या लेवलचे झाले का? त्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांच्या बाजूला तुम्ही हे जे बॅनर चिटकवलेत, बाळासाहेबांचे फोटो चिटकवलेत, जरा एकदा पहा हे कुणाचं ठाणं आहे नेमकं? महानगरपालिका प्रशासन खरंच झोपा काढते. जर थोडी तरी जनाची किंवा मनाची उरली असेल ना, आणि हे ठाणं खरंच स्मार्ट सिटीमध्ये असेल ना, तर हे बॅनर महानगरपालिका प्रशासन, हे सारे अनधिकृत बॅनर आहेत. याला महानगरपालिका प्रशासनाला ह्याचा काय रेव्हेन्यू मिळतो? याचा काही कर मिळतोय? हे सारेच्या सारे अनधिकृत बॅनर महानगरपालिका प्रशासनाने काढून टाकावेत. नाहीतर तुम्ही सांगावं की आम्ही दबावाखाली काम करतोय, आम्ही कुणाच्या ना कुणाच्या तरी दबावाखाली काम करतोय. महानगरपालिका प्रशासनाने हे सांगून टाकावं, खुल्यामध्ये सांगून टाकावं की आमच्यात तेवढी धमक नाही, आम्ही हे बॅनर काढू शकत नाहीत. तुर्तास इथेच थांबतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. प्रश्न आहे महानगरपालिका प्रशासनाला, हे सारे बॅनर तुमच्या नाकावर टिचून बांधलेत, याचा एक रुपयाचा एक छदाम दमडीही आपल्याला महसूल मिळत नसेल, मग ह्या सगळ्यातनं आपण का घाबरताय कारवाई करायला? जर इतर कुठल्या पक्षाचा, शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एखादा बॅनर दिसला, लागलीच कारवाई होते. महानगरपालिका प्रशासन अलर्ट होतं. आणि ठाण्यामध्ये हे लाखो बॅनर जे चिटकलेत, हे कुणाच्या वरदहस्ताने चिटकलेत? आपण सारेच्या सारे इतके कांढे झालो आहोत का? इतकी ह्यांची भीती तुम्हाला? म्हणजे आज जर एखाद्या बॅनरवर कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी माझी नोकरी जाईल, नोकरीच काय मला मारहाण देखील होईल, यांचा कुठलाही पदाधिकारी येऊन मला मारहाण देखील करून जाऊ शकतो. ही भीती आहे आता सध्या. विचार करा ना, हे सारे बॅनर पहा, अगदी मेट्रोचे खांब, जी मेट्रो अजून उभी राहिली नाही, त्या मेट्रोचे खांब देखील सोडले नाहीत. त्या मेट्रोवर चिटकवलेल्या बॅनरला काढल्यानंतर पुन्हा कलर करायला